आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. मुग्धाताईंशी बोला, त्यांना म्हणावं झालेल्या प्रकाराबद्दल भाऊजींची माफी मागा. बाबा हळू बाबा. प्रसाद तू बाबा मी नाही बाबा मी तुम्हाला सोडून नाही जाणार. अरे बाळा, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. तेच तर दुर्दैव आहे. आपल्या हातात काहीच नसतं. पटलं नाही तरी संसार रेटत राहायचा. तेच तर करत आलोय ना इतके दिवस. आता मात्र सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या. असह्य झालं, सगळं असह्य झालं मला आणि आलो निघून मी. अरे बाळ, बाबा बाबा माझी मुग्धाला घटस्फोट द्यायची तयारी आहे. प्रसाद, हो प्रसाद असं अरे कसे आहात काका? श्रीकांत, आता या दुखण्यातून मी उठेन असं काही मला वाटत नाही. असं का म्हणताय काका तुम्ही? देव करो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. अरे करू काय, करू काय जगून? हा, माझ्या पोराचं दुःख बघत बसू का? काका, जे काही झालं त्यात प्रसादची अजिबात चूक नव्हती. चुकली ती माझी बहीणच. हो प्रसाद, तेव्हा माझ्यावरनं घरात जे काही चाललं होतं तुला माहिती आहे. मला स्पष्ट काहीच बोलता येत नव्हतं.
आणि म्हणूनच आज मी तुला इथे भेटायला आलो. आपण जरा बोलूया प्लीज. प्लीज. बाबा मी आलो. आपण बाहेर जाऊया. येतो का? श्रीकांत, अरे काहीतरी तोडगा काढ बाबा. हा? कोण तुम्ही? हे महत्वाचं नाहीये. मंदारचा कोण आहेस? मी होणार. मंदारकडून पैसे का घेतो? तुमचा काय संबंध? आणि मला विचारणारे तुम्ही कोण? जा, तुमचं काम करा. मंदारकडून पैसे का घेतोस? मी होणार आहे त्याचा. त्यांना दिले, ते घेतले. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मला नाही, तुला होऊ शकतो म्हणून विचारतोय. हे बघा, जोपर्यंत तुम्ही कोण आहेत हे कळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. पोलिसांना बोलू? पोलिसांना? पोलीस. पोलीस कशाला? मी काय केलंय? ब्लॅकमेलिंग. ब्लॅकमेल? मंदारला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे घेतोस असं कळलंय मला. हे बघा, मी असं काहीही केलेलं नाही. पोलिसांना बोलू? त्यांच्यासमोर सांगशील? भूमिका भूमिका. हे बघ विश्वास, तुम्हाला माझं नाव कसं माहित? मंदार जसा तुझा शत्रू आहे ना, तसा माझाही एक शत्रू त्यांच्या घरात आहे. कोण? सांगतो नंतर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण दोघं जर एक झालो ना तर त्या लोकांचा बँड वाजवू शकतो. तुमचा शत्रू कोण हे कळल्यानंतर मी ठरवेन आपण एक व्हायचं की नाही. श्रीकांत. श्रीकांत? श्रीकांत. बोल श्रीकांत, काय बोलायचं तुला? प्रसाद, मुग्धाच्या वतीने मी माफी मागतो तुझी. त्याने खरंच तुझ्याशी असं वागायला नको. मला काहीही बोलायचं नाहीये. श्रीकांत, तुला माहिती आहे, तू पाहिलंयस मी तुमच्या घरात किती ऍडजस्टमेंट करत होतो ते. तू मुग्धाला बरं वाटावं म्हणून तिच्या मनाप्रमाणे वागत होतास, पण त्याचा अर्थ तिने चुकीचा लावला. तुला मिंदा समजली ती, तिच्या ताटाखालचं मांजर समजलं. पण मला असं वाटतं प्रसाद, तू वेळीच तिला आवर घालायला हवा होतास. तुमच्या घरात राहून मला ते शक्य झालं नाही, मान्य आहे मला ते. आता काय करायचं ठरवलंस? नाही, आमचं घर सोडून आलास तू. काहीही ठरवलेलं नाहीये. मुग्धाचा तर मी आता विचारही करत नाही.
सगळं काही आता नियतीवरती सोडलेलं आहे मी. नियती आपण ठरवायची असते प्रसाद. हो, हे तू मला सांगतोय श्रीकांत? काय काय नाही घडलं रे तुझ्या आयुष्यात? हं? हा नियतीचा खेळ तू घडवून आणला होतास का? मग सांग ना, कुठे आहे तुझी बायको? प्रसाद, तिचा भाऊ विश्वास, त्याने तुझ्यावर खुनाचा आरोप ठेवलाय. तुझी बायको विनिता, ती तुला दिसते, तुझ्याशी बोलते. मग आहे कुठे ती? ती आहे तुझ्या बरोबर? नाही श्रीकांत, काय आहे काय हे सगळं? हा भास आभासाचा खेळ आहे की नियतीने चालवलेला खेळ आहे? हा? हे बघ, एका पॉइंट नंतर ना आपल्या हातात काहीही राहत नाही. सगळं नियतीच्या हातात असतं. ती जे फासे टाकत असते ना, त्यात आपण अडकत जातो. बस. माझे बाबा म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. बरोबर आहे ते. मग त्या सुटल्या तर आपण का दुःख करायचं? आपण बांधलेल्या नसतात ना त्या. आता तुझी विनिता, ती प्रसाद, मी तुझ्याशी कुठल्या विषयावर बोलायला आलो आणि तू कुठला विषय काढतोस? हे बघ, मला अजूनही मनापासून वाटतं की मुग्धाला तिच्या चुकांची उपरती होईल आणि ती माझ्याकडे परत येईल. हो, किती आशावादी आहेस रे श्रीकांत. माझी मुग्धा माझ्याकडे परत येईल असं तुला वाटतं? तुझी विनिता जिवंत आहे आणि ती तुझ्याकडे परत येईल असंही तुला वाटतं? अरे काय म्हणायचं काय या तुझ्या आशावादाला? हे बघ, तुझ्या बाबतीत काय घडेल हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या बाबतीत मात्र तू जे काही सांगतोयस ते घडणं शक्य नाही. प्रसाद, जाऊ दे ना श्रीकांत, जाऊ दे. मला मान्य आहे की तू अत्यंत पोटतिडकीने बोलतोयस. यावर काहीतरी तोडगा निघावा अशी तुझी मनापासून इच्छा आहे, पण जाऊ दे श्रीकांत. प्लीज मला माफ कर. मला या विषयावरती खरंच मनापासून काहीही बोलायचं नाही. प्लीज प्लीज. भूमिका भूमिका. कुठे तुझी बायको? कुठे तुझी बायको? तिचा भाऊ विश्वास, त्याने तुझ्यावर खुनाचा आरोप ठेवलाय. तुझी बायको विनिता, ती तुला दिसते, तुझ्याशी बोलते. मग आहे कुठे ती? ती आहे तुझ्या बरोबर? ती आहे तुझ्या बरोबर? ती आहे तुझ्या बरोबर? ती आहे तुझ्या बरोबर? शत्रूचा शत्रू दोस्त असतो आपला. शत्रू मंदार माझा शत्रू नाही. मंदार माझे शत्रू नाही. मग तू त्याला ब्लॅकमेल का करतो? चुकताय तुम्ही. अरे, तुम्ही नाव नाही सांगितलं अजून. जय. जय. शेट यार, माझं नाव विरू असायला पाहिजे होतं. या जय विरूच्या जोडीने वाट लावली असती श्रीकांतची.
आहे हे हरकत नाही विरू नाट्य नाही विश्वास मध्ये विरू म्हणला वी आहे ना वी अरे एवढा बाद झाला Good sense of humor. Good. मला सांग मंदार तो शत्रू नाही अरे त्याच्याकडनं पैसे का घेतो तू त्याला ब्लॅकमेल का करतो तुझा शत्रू नक्की कोण आहे श्रीकांत गन मगाशी मी तुमच्याशी खोटं बोललो मी मंदारचे मेहमान नाही श्रीकांतचे मेहमान आहे कंद मी हो ना अरे कन्फ्युजिंग आहे यार तू मला नीट सांग हे बघ हे बघ तुझी दुश्मनी श्रीकांतची आहे ना आता श्रीकांत मंदारचा भाऊ आहे ना अरे पण मंदार तुला कसले पैसे देतो श्रीकांतला संपणे हा मग तू श्रीकांत मर्डर कर नाही मर्डर नाही मी श्रीकांतला वेडा करणार फार वेडा म्हणजे तो रोडने चालला ना तर पोरांनी दगड फेकून मारले पायात फार वेडा करणार हे शक्य आहे काय बोलतो काय शक्य आहे ना आपल्याकडे प्लॅन मास्टर प्लॅन मास्टर प्लॅन अरे मी आणि माझी आणि तुझी कोण मित्रा पहिलीच मीटिंग आहे आपली आज जयपूरचं पास बस चला इजाजत झाली मला मी जातो आता मी तर सोडायला तो चल नाही जातो ना घरी अरे तू काय झाले तुला तू कार ड्राईव्ह करू शकणार नाही काय दोस्ती खराब आहे दोस्ती खराब है दुश्मन का दुश्मन दोस्त होता है अपना नीट जा तू हा हो जातो मी गाडी गाडी नीट गाडी हो. कंट्रोल एकदम नाही हवे नको मागत नको माझा सेल नंबर आहे हा काय आहे फोन कर बघू आपण दुश्मन का दुश्मन दोस्त होता है अपना दोस्त जय वीरू हळूहळू जय वीरू हळूहळू जय ओके बाय बाय मास्टर प्लॅन मी आणि माझी मंदार नंतर
कसा आहेस तू? मी स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. आज तुला बरी माझी विचारपूस करायची इच्छा झाली ते? असं काय करतोयस? तू माझा भाऊ आहेस. आपण सगळे या घरात एकत्र राहतो. तरी सुद्धा तू तुझ्या लाईफमध्ये बिझी असतोस आणि मी माझ्या लाईफमध्ये. म्हणूनच आज वेळ काढून तुला भेटायला आले. गुड, व्हेरी गुड. बोल. वैशाली कुठे गेली आहे? देवाऱ्यासमोर बसली. आत्ता यावेळेस? काय माहित काय मागत असते तिच्या त्या देवाकडे. आणि त्या देवालाही काही उद्योग नाही. ही अशी मूर्ख माणसं त्याच्यासमोर येऊन गाराणी मांडतात, रडगाणी गातात. त्याचाही बरा टाइमपास होतो. मंदार, माय गॉड, तुला देवाबद्दल कधीपासून एवढी आपुलकी वाटायला लागली? काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय तुझ्यात हा बदल शक्य नाही. काय मॅटर आहे? मुग्धाताई, मला फक्त कशाला माझ्यामध्ये इंटरफिअर करतेस? मी नको नको ते तुला बोलेन, तुझा अपमान करेन आणि मग तू रडत बसशील. त्यापेक्षा तुझं बघ ना, तू जा बाई प्लीज. काय चाललंय? काय नाही, तुझी लाडकी सून आहे ना, मला नसते सल्ले देते. प्रसादशी जमवून घे हेच सांगत असेल ना ती. मग काय चुकलं तिचं? आत्या, विल यू प्लीज Thank you.